मी थोडंसं पुढे जाईन. मी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधणार आहे. आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा एकूण इतिहास बघता, महाराजांनी प्रजेसाठी काम केलंच, परंतु प्रजेला महत्त्वाचे नेते दिले, महत्त्वाची नेतृत्व बहाल केलीत. आणि त्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं उदाहरण म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माणगाव परिषद ही ऐतिहासिक परिषद होती आणि त्या परिषदेचं वैशिष्ट्य हे की त्या परिषदेमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर आंबेडकर हे हिंदुस्थानचे पुढारी होतील असं भाकीत केलं होतं आणि ते खरं ठरलं. म्हणजे महाराज फक्त कृतिशील सुधारक नव्हते, तर त्यांनी जे भाकीत केलं ते खरं ठरलं. मी एका मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो की त्या माणगाव परिषदेमध्ये स्मारक उभं राहावं यासाठी अभिजित तायशेटे जिल्हा परिषदेचे सभापती असताना, सदस्य असताना त्यांनी काम केलेलं आहे. काय नेमकं होतं ते? मला हा फार आकर्षक मुद्दा वाटतो माझ्या एकूण चर्चेतला. कसं होते, जिल्हा परिषदेचं बजेट वर्षातून एकदा तयार होते आणि तो बजेट तयार करण्याचा अधिकार किंवा सादर करण्याचा अधिकार अर्थ समितीच्या सभापतीला असतो. बरोबर. ज्यावेळी मी ही गोष्ट जिल्हा परिषदेच्या आमच्या काही पदाधिकाऱ्यांना सांगितली की बाबा आपण एक राजधानी धरणावरती राजेश शाहू महाराजांचं स्मारक उभा करतोय, त्यावेळी मग आमच्यातल्या काही लोकांच्यातून एक मतप्रवाह असा आला की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी सुद्धा काही गोष्टी करता येतील काय. त्यावेळी आमचे, मी म्हटलं तसं, आता खासदार असणारे दर्शील माने त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य होते. बरोबर. किरण कांबळे म्हणून. ही किती सालची गोष्ट? 2016 सालची, 16 सालच्या बजेटमध्ये. बरोबर. त्यावेळी पण जिल्हा परिषदेला होते आणि तेव्हा किरण कांबळे आमचे समाज कल्याण समिती सभापती होते. मग आम्ही आमच्या चर्चेतून असा विषय ठरला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजर्षी शाहू महाराजांच्या उपस्थितीत माणगावमध्ये परिषद घेतली. बरोबर. आणि ह्या ज्या सामाजिक सुधारणा आहेत किंवा सामाजिक जे बदल आहेत त्याला सुरुवात झाली आणि हिंदुस्थानची पुढारी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजर्षी शाहू महाराजांनी घोषितच केलं. तर तो जो काय ऐतिहासिक तिथला जी घटनाक्रम आहे तो सुद्धा अशाच पद्धतीनं कुठंतरी लोकांच्या ह्याच्यात येणं गरजेचं होतं. आणि त्यावेळी नेमकं काय झालं होतं की जिल्हा परिषदेच्या एका शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्काम केला होता त्या परिषदेदरम्यान. मग आमच्या कल्पना अशी आली की आपली शाळा जिथं आहे त्या ठिकाणी आपण काही तरतूद करूया बजेटमध्ये. आणि माणगाव हे थोडं आधीपासून चर्चेतच आहे, परंतु शासनाकडून अधिकृतरित्या काहीतरी त्याच्यावर सुरुवात होऊ दे. त्यावेळी तसं जिल्हा परिषदेत निधीची फार मोठी काय हे होते अशातला भाग नाही. मग ठीक आहे, पण आपण सुरुवात तरी करूया. माणगावला थोडंसं जे लोकांच्या चर्चेतला विषय आहे तो शासन, अत्यंत मोठा ऐतिहासिक मुद्दा आहे, त्याला शासनाकडून बाबा सुरुवात व्हायला पाहिजे. जिल्हा परिषदेकडून त्यावर काय करता येईल. मग आम्ही त्यावेळी त्या माणगावच्या त्या परिसरातल्या सुधारणांसाठी बजेटमध्ये तरतूद केली. फार निधी दिला असं म्हणणं नाही, पण त्या कामाला जिल्हा परिषद बजेट फार मोठं नसते. मग त्याला सुरुवात अशी झाली की मग त्यावेळी आम्ही पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या किंवा माणगावच्या त्या परिसराच्या विकासासाठी बजेटमध्ये जिल्हा परिषदेमध्ये तरतूद, जिल्हा परिषदे अर्थसंकल्पामध्ये हेड ओपन झालं. मग त्यानंतर मग शासनानं ते काही गोष्टी गांभीर्याने घेतल्या. त्यानंतर मग तिथं बराचसा त्यानंतर हे झालं, परंतु छोटी सुरुवात म्हणूया. फार मोठं काय काम म्हणू शकणार, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये एक छोटी सुरुवात की जिथं माणगाव हे जे ऐतिहासिक आहे त्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यावेळी सुरुवात झाली. पण या मुद्द्याकडे तुम्ही लक्ष वेधलं सरकारचं? हो, नक्की नक्की नक्की. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.